नमस्कार. MCN विशेष या कार्यक्रमात मी अँकर श्रद्धा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बुधवारी 3 सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक महत्त्वाची घोषणा केली, ज्यामध्ये जीएसटीच्या दरामध्ये बदल होत आहेत हे आपल्या सगळ्यांना कळालं. पण हे बदल नक्की काय असतील आणि सामान्य जनतेला या बदलाविषयी अगदी सोप्या शब्दात कसं कळणार, त्यासाठीच आपल्याकडे आले डॉक्टर DS काटे सर. नमस्कार. सरांचं मी आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. अर्थविषयक अभ्यासक, अभियंता आणि उद्योजक ते आहेत. समाजभूषण रत्न पुरस्कार त्यांना अनेक क्षेत्रात मिळालेले आहेत आणि त्यांची पुस्तकं जर आपण बघितली तर अर्थ या विषयावर त्यांच्याकडनं अनेक लिखाण करून घेतलेलं आहे. नमस्कार मॅडम. प्रथमतः GST वस्तू व सेवा कर या विषयावर एकदम चांगलं औचित्य साधून पहिल्या दिवसापासूनच आपण MCNने हा जो कार्यक्रम घडवून आणलाय, जो संवाद घडवून आणलाय, त्याबद्दल आपले MCNचे आणि सगळ्या परिवाराचे मी आभार मानतो. आणि एकदम छान उपक्रम त्यांनी चालू केला हा, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. नक्कीच सर. आपल्या प्रेक्षकांना बरेच प्रश्न पडलेले असतात, पण हे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपल्याला या सोप्या भाषेत आजच्या या भागातनं कळणार आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे सर माझा, की बेसिक GST म्हणजे काय? जसे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दोन प्रकार आहेत, एक प्रत्यक्ष कर आणि एक अप्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स याच्यामध्ये GST अंतर्गत आहे आणि डायरेक्ट टॅक्स जे असतं तर आयकर वगैरे असे जे स्वतः जर उत्पन्न कमवलं तर त्याच्यामधनं ते डायरेक्ट टॅक्स असतं. इनडायरेक्ट टॅक्सच्या प्रकारामधला GST हा कर असल्यामुळं याला विशेष महत्व आहे आणि तो वस्तू व सेवा कर आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये याला एवढं महत्व आहे की जवळजवळ 50 ते 60% इनडायरेक्ट टॅक्स हा जो तर सामान्य जनतेकडून किंवा नागरिकांकडून वसूल केलेला असतो. बरोबर. तर त्यामुळं GST वस्तू व सेवा, आपण एखादी जर वस्तू विकली तर त्याच्यावर येणारा सरकारचा टॅक्स, केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा, आणि एखादी सेवा जर दिली, बँकिंग असेल किंवा बाकी हॉटेलिंग असेल, इतर असेल, तर ते सेवा याच्यामध्ये येतात. वस्तू आणि सेवा असं दोन्हीचा एक एक कर केलेला आहे आणि त्याच्यावर मग ते त्याच्या स्लॅबनुसार त्याच्यावर तो टॅक्स लावला जातो. ओके. आता मध्यंतरी जी न्यूज आपण बघितली त्यानुसार कळालं की 1 टॅक्स 1 नेशन असं आपले पंतप्रधान मोदींनी सांगितलं. तर हे नक्की काय कन्सेप्ट आहे? एक देश एक कर ही संकल्पना जेव्हा GSTच्या अगोदर बऱ्याच वेळेस ते प्रसिद्धी माध्यमासमोर येत होती, पण सध्याची जर परिस्थिती बघितली तर इंधनाचे याच्यावर 50% पर्यंत स्टेटचे वगैरे टॅक्स लागलेले आहेत आणि जे सिल टॅक्स ज्याला आपण पाप कर म्हणूया, तो जो आहे तर मद्य म्हणा, सिगारेट म्हणा, तंबाखू म्हणा, याला 40% पर्यंत लावलेला आहे. आता सध्या 5 आणि 18 हे नवीन स्लॅब GST मध्ये येत आहेत. मी आता तिकडे वळणारच होते. हो, तुम्हाला सांगायचं जर बघितलं तर हे सर्व मिळून आपल्याला देश चालवायचा आहे. बरोबर. देश चालवायचा, देश चालवण्याच्या यंत्रणा असेल, बाकीचा खर्च असेल, संरक्षण असेल, तर हे कशावरून चालायचं? तर या प्रकारे हे टॅक्स घेऊन सरकार त्याच्यातली रक्कम वेगवेगळ्या क्षेत्रासाठी, काही म्हणजे प्रगतीसाठी, काही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किंवा काही संरक्षणासाठी, काही कायदा व सुव्यवस्था एकत्र आणण्यासाठी त्याचं ते डिस्ट्रीब्युशन करते. अच्छा, म्हणजे लोकांकडनं घेतलेल्या टॅक्सचं नियोजन सरकार कशा पद्धतीने करतं हे थोडक्यात तुम्ही आता सांगितलं. आता जुन्या पद्धतीने जे काही स्लॅब होते आणि आता नवीन पद्धतीने जे काही स्लॅब आहेत ते आम्हाला थोडेसे समजावून सांगा. तसं जर बघितलं तर GST ही एक क्रांतिकारी, नवीन रिव्होल्युशन देणारी ही प्रक्रिया होती. जगभरामध्ये बऱ्याच याच्यामध्ये GST वस्तू व सेवा कर ही प्रणाली फेल झालेली आहे, पण भारतामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे ते चॅलेंज होतं. 1 जुलै 2017 पासून मला असं वाटतं तो सुरू झालेला आहे आणि आज त्याची स्थिती जी आहे तर कमीत कमी 10 ते 12 हजार सायटेशन्स किंवा बदल त्याच्यामधून GST मधून झालेले आहे. म्हणजे जसं आपण वातावरणानुरूप, कालानुरूप, समाजानुरूप वेगवेगळ्या सरकारच्या धोरणं असतील, योजना असतील, रेव्हेन्यू कसा येतो, कमी येतो, जास्त येतो, याच्यानुसार GST मध्ये अनेक बदल, अनेक प्रक्रिया होत गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता जो आहे तर सगळ्यात शेवटचं फिनिशिंग आपल्याला काय करता येईल, आपल्याला येणारा रेव्हेन्यू जवळजवळ 21 लाख कोटी
वर्षभरात जीएसटीचा रेव्हेन्यू येतोय, तर याच्यापासून सामान्य जनतेला कसा आपल्याला दिलासा देता येईल हे सरकारचं सध्या धोरण दिसतंय. त्याच्यामुळेच त्यांनी हे आता जे बाकीचे किचकट जे स्लॅब जे असतात की किचकट याच्यापाने लोक चोरीच्या, टॅक्स बुडवण्याच्या अशा वेगवेगळ्या पळवाटा काढतात, तर त्याच्यामध्ये सुटसुटीतपणा कसा आणता येईल आणि जनता, सामान्य लोक किंवा बाकीचे नागरिक जे असतील तर त्यांचा ओढा जास्तीत जास्त आपल्याला टॅक्स कसा भरता येईल याच्याकडे निघावा, यासाठी हे सुटसुटीत प्रणाली करण्यासाठी आता सध्या 2 आपले स्लॅब केलेले आहेत जीएसटीचे सगळे. ओके, 2 स्लॅब आहेत हे आपल्याला कळालंय. मग हे 2 स्लॅब कोणते आणि याच्यात काय काय वस्तू येतात ते थोडं सांगू शकाल? 18% जनरली जे आहेत त्या लक्झरियस वगैरे ज्या वस्तू आहेत, थोडक्यात आपल्याला सांगायचं जर ठरलं तर महागड्या कार असतील किंवा बाकीच्या ज्या थोड्या चैनीच्या वगैरे वस्तू असतील तर त्यांना ते 18% मध्ये. जीवनावश्यक वस्तू आणि गरीब मध्यमवर्गीय याच्या जीवनाशी ज्या संलग्नित असतात, निगडित असतात, तर ते 5% पर्यंत आणण्याचा छोटा कन्सेप्ट आहे. वस्तू जरी असली, सेवा जरी असली, पण ती सामान्याला कुठपर्यंत परवडते याच्यासाठी फक्त 5% जीएसटी लावलेला आहे. म्हणजे नक्कीच हा सरकारचा चांगला उपक्रम आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण यात काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यावरचा टॅक्स 0 करण्यात आलेला आहे, ते सुद्धा आम्हाला थोडंसं सांगा. अन्नधान्य असतील, दूध असेल, म्हणजे विदाऊट ब्रँडिंग, विदाऊट पॅकिंग, अच्छा, हे जे असतं तर याच्यामध्ये 0% टॅक्स सरकारने केलेला आहे. जनरली कृषी वर्ग असेल, शेतकरी असतील, गरीब असतील, तर त्यांच्या ज्या जीवनाशी संलग्नित ज्या वस्तू येतात तर त्याच्यावर 0% टॅक्स करण्याचा त्यांनी मानस केलेला आहे आणि तो होतोय आता सगळ्या. अच्छा, निश्चितच. आता या सगळ्यावरनं आपल्याला कळालंय की टॅक्स तर कमी झालाय, पण यातनं सरकारचा रेव्हेन्यू कमी झालाय असं तुम्हाला वाटतं का? हो, आपण एक योग्य प्रश्न विचारलाय. कारण का एक इंग्लिश मध्ये म्हण आहे, देर इज नो फ्री लंच इन द वर्ल्ड. ओके, जगामध्ये फुकट काहीच नसतं. गव्हर्नमेंट, सरकार हे सुद्धा फुकट काही देऊ शकत नाही. बरोबर. तर आणि जरी गव्हर्नमेंटने कुठल्या सुविधा दिल्या किंवा काही तुम्हाला सबसिडीज जर दिल्या तर त्या सबसिडीला सुद्धा गव्हर्नमेंटला अगोदर खर्च करावाच लागत असतो. तर तशातला हा प्रकार आहे. सुविधा दिल्यानंतर त्याचा एक प्रकारे येतं म्हणजे ऍक्शन प्लस रिॲक्शन. तो पैसा कुठून सरकारला द्यावा लागतो आणि तो कुठून तरी आलेला असतो. हे सिंपल गणित आहे. आपण जो प्रश्न विचारलाय तर हे याच्यामुळे सरकारचा लॉस होईल का किंवा मग हे सरकारला म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून हे परवडेल का किंवा मग याच्यामध्ये काही बदल होतील का. पण मला असं वाटतंय की जेवढा खरेदी वर्ग तयार होईल तेवढं सरकारला त्याच्यामध्ये बेनिफिट येईल आणि जास्त ट्रेडिंग आणि जास्त उलाढाल करून सरकारचा याच्यानुसार सुद्धा पहिल्या रेव्हेन्यूला तो बरोबरीत आणणं हेच सध्या एक मोठं चॅलेंज आहे. पण ते येऊ शकेल कारण का भारत हा नवीन एक अर्थविकसित समाजाकडे, देशाकडे जात आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय का हे सक्सेस होऊ शकतं आणि त्यांचे ध्येय उद्देश ते साधू शकतात. म्हणजे यातनं आपल्याला कळतंय की सामान्य माणूस सुद्धा लक्झरियस वस्तू आता सहज खरेदी करू शकतोय आणि त्याची क्षमताही या टॅक्समुळे वाढलेली आहे. हो हो. ओके, आता माझा पुढचा प्रश्न असेल सर, सेंट्रल टॅक्स आणि स्टेट असे जे 2 भाग आहेत त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगता? हा, आपण आता राज्याचे वेगवेगळे, प्रत्येक राज्याचे पहिले वेगळे टॅक्स होते. पहिले म्हणजे जवळजवळ 50 पर्यंत जवळजवळ टॅक्स वेगवेगळे आहेत. नगरपालिकेचा टॅक्स वेगळा, कॉर्पोरेशनचा वेगळा, जकात वेगळे किंवा व्हॅट वेगळे, असे बरेचसे टॅक्स होते. तर याच्यासाठी सुटसुटीतपणा करण्यासाठी जीएसटी आणला गेलेला आणि मग याच्यासाठी त्यांनी सगळ्या स्टेटचे बोर्ड बनवून त्याच्यामध्ये काय हिस्सा देता येईल, सेंट्रलचा किती, स्टेटचा किती, तर त्याच्यामध्ये मग जीएसटी आपण जेव्हा भरतो त्यावेळेस स्टेटचा वेगळा आणि सेंट्रलचा वेगळा असं त्याच्यामध्ये बायफर्गेशन केलेलं आहे. कुठल्या याच्यामध्ये किती घ्यायचा, काय घ्यायचा त्याच्यामध्ये ते ठरलेलं आहे. जेणेकरून हा रेव्हेन्यू डायरेक्ट सेंट्रलला जातो आणि सेंट्रल परत स्टेटला त्याच्यामध्ये त्यांचा जो हिस्सा असेल तो देतो. म्हणजे ज्या ज्या राज्याचा, आता महाराष्ट्र सगळ्यात जवळजवळ 15 ते 16% पर्यंत आपण जीएसटीचा रेव्हेन्यू महाराष्ट्र देतं, एक राज्य देतं. हे सगळ्यात जास्त रेव्हेन्यू आहे सगळं. त्याने तो मग परत आपण गव्हर्नमेंट
सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेटला देते. अच्छा, खूप छान सांगितलं सर. आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रातनं किती रेव्हेन्यू जातोय हे आपल्याला माहिती नसतं, पण आज काटे सरांमुळे ही सुद्धा माहिती आपल्याला कळालेली आहे. सर, याच्या सोबतच मला असं विचारावंसं वाटेल की IGST पण एक प्रकार असतो जो परदेशात किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, इंटिग्रेटेड सर्व्हिस टॅक्स तो जो असतो त्याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, तो बाहेरच्या देशामध्ये पाठवण्यासाठी किंवा आतल्या बाहेरच्या जरी इकडे आले तरी तो असतो, तो पण ठराविक केला आहे तो सगळं. असं म्हणजे जनसामान्याचा असा काही त्याच्यामध्ये हे येत नाही. आणि मोठे उद्योगपती किंवा मोठे मोठे ज्यांचं ट्रेडिंग आहे तेच अशा लोकांना तो IGSTचं याच्यामध्ये हे होतं. आता काही ठिकाणी 40% टॅक्स आपण बघतोय, त्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याची खरेदी क्षमता कमी होईल का असं तुम्हाला वाटतं का? तो 40% ज्या वस्तू आहेत तर सर्वसाधारणपणे त्याच्यावर लावलेला जो असतो त्याला सिन्स टॅक्स म्हणतात, सिन टॅक्स किंवा पाप कर, म्हणजे त्या असं त्याला वेगवेगळे असे नावं दिलेले आहेत. पण ह्या ज्या वस्तू असेल तंबाखू, बिडी, सिगारेट, मद्य आणि बाकीच्या काही अल्कोहोल वगैरे हे त्याच्या क्रायटेरियामध्ये 40% मध्ये येतं. तर सरकारने हाच उद्देश आहे की समाज जो आहे तो व्यसनाधीन व्हायला नाही पाहिजे. एक ठराविक किंमत जर ठेवली तर त्या वापरापासून नागरिक प्रवृत्त होतील, म्हणजेच त्याचा कंट्रोलर राहील. आणि दुसरी गोष्ट मॅडम आपल्याला सांगायची जर ठरली तर सरकारची ह्या बाकीच्या वस्तूंवर कर लावताना एवढी कसरत नसते, पण ह्या जे 40% पर्यंत ज्या वस्तू आहेत त्याच्यावर कर लावताना भयंकर विचारपूर्वक कर लावला जातो. कारण का तो कर जर जास्त लावला तर लोक इकडे नकली माल बनवतात आणि ते याचा रेव्हेन्यू सरकारचा बुडतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यापासनं नागरिकाच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ लागतो. म्हणजे तो सुद्धा एक विचारपूर्वक हे घ्यायचा. म्हणजे तुम्ही जो 40%चा टॅक्स आहे ते अंमली पदार्थ आहेत किंवा तंबाखू आहे, व्यसनाधीन होईल, सिगारेट होईल, त्याचे जर 100-200 टॅक्स पट जर टॅक्स केला तर तो इकडे त्याचे दुष्परिणाम वेगळे होतात. म्हणजे हाही सरकार विचार करत आहे त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे जास्तीत जास्त पारदर्शकता राहावी आणि धोका कमी व्हावा यासाठी सरकारने नक्कीच प्रयत्न केलेले आहेत हे आम्हाला कळतंय तुमच्या बोलण्यातून. आता पुढचा प्रश्न असा आहे की जीवनावश्यक वस्तू ज्याच्यावर आधी कर होते पण आता ते कर पूर्णपणे बंद केले आहेत अशा काय आहेत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवन विमा किंवा आरोग्य विमा या क्षेत्राबद्दलही थोडंसं सांगायचं. जीवनावश्यक वस्तूमध्ये अन्नधान्य असतील, पापड, खाकरा, अशा पनीर वगैरे याच्यामध्ये बराचसा अन्नधान्य किंवा खाद्यपदार्थ याच्यामध्ये त्यांनी 0% पर्यंत आणलेला आहे. रोज लागणारे वस्तू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का विदाऊट ब्रँडिंग, मग तीच जर मोठ्या कंपनीनं जर ब्रँडिंग जर केलेली असली तर त्याच्यावर GST लागणार. पण आपण आपल्या याच्यामध्ये जेव्हा भाजीपाला वगैरे देवघेव करतो तो म्हणजे तुम्ही कुठल्याही शॉपिंग मॉल मध्ये घ्या, हे घ्या, पण त्याला सर्वांसाठी आहे, तर तिथं तो त्यांनी 0% कर केलेला आहे. आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपण आता जो मला प्रश्न विचारलाय तो खरंच मला चांगला वाटतो आणि आनंदही वाटतो. 2023 पासनं मी सरकारकडे याच्याविषयी बराच पाठपुरावा केलेला आहे की तो म्हणजे इन्शुरन्स सेक्टर, विमा. बरोबर मॅडम, आपल्याला माहिती नसेल बाहेरच्या देशामध्ये 100% लोक इन्शुअर असतात. बरोबर. आणि भारतातले जीवन विमा घेणाऱ्यांची संख्या जी असते ती फक्त 5% पर्यंत आहे. तर आम्ही नागरिक स्वतःचा जीवन विमा उतरवतो. नागरिक ही राष्ट्राची संपत्ती असे बाहेरच्या देशामध्ये मानतात आणि खरंच ते आहे. त्याच्यामुळं सरकार त्यांचा इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स असो, बाकीचा विमा असो, ते स्वतः उतरवतात. आणि भारतामध्ये याच्या अगोदर उलटी परिस्थिती होती. आम्ही स्वतःहून उतरायला गेलो नागरिक तर सरकार त्याच्यावर टॅक्स लावायचं. आणि नेम आता ह्या बदलामध्ये मला सरकारचं सगळ्यात जास्त स्वागत करावं वाटतं की जे हे विमा सेक्टर जे आहे तर त्याच्यावर 0 कर केलेला आहे. तो सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आणि मी 2023 पासून जी मागणी केलेली आहे तर ह्या मला स्वतःला अत्यानंद देणारी की ही जी गोष्ट आहे तर आरोग्य विमा म्हणा, हे जीवन विमा म्हणा, इतर वैयक्तिक विमा जे आहेत तर ज्याच्यावर 0% कर केलेला आहे, याबद्दल सरकारचं या निर्णयाचं मी स्वागत करतोय.
नक्कीच आपल्याला आत्ताच कळालं की सरांनी सुद्धा या निर्णयासाठी पाठपुरावा केला होता आणि ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या ग्राहकांकडनंही तुम्हाला मी धन्यवाद मानते. पुढचा प्रश्न माझा असा असेल की आता सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रगती होतीये, तर पर्यटन या टॅक्समुळे जे काही बदल झाले त्याच्यातनं पर्यटन वाढेल, हॉटेल रूम्सचे काही जे चेंजेस झाले त्याच्यामुळे बाकीच्या ठिकाणी लोक जातील, भेटतील किंवा रमतील असं वाटतं का? पर्यटन क्षेत्राचा भारतासारख्या विकसनशील देशाने अजून सुद्धा विचार करायला पाहिजे. एक संधी याच्यामध्ये आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये भरभरून रेव्हेन्यू जमा करण्याची ताकद आहे. मध्ये याच्या अगोदर सुद्धा हॉटेलिंग व्यवसाय असेल, पर्यटनावर ज्या सुविधा देण्यात येत असतील त्याच्यावर टॅक्स भयंकर होते. म्हणजे टॅक्स जास्त असले तर ते परवडत नाही आणि त्याच्यामुळे जे अर्थ किंवा पैसा किंवा तो व्यवसाय जो फिरायला पाहिजे त्याची जी चहलपहल व्हायला पाहिजे ती होत नव्हती. पण पर्यटनावर आता बऱ्याच सुविधा दिलेल्या आहेत, हॉटेल्सही दर कमी केलेले आहेत, तर लोकांची मानसिकता हळूहळू त्याच्याकडे जाईल आणि एक हाही सुद्धा चांगला निर्णय आहे. हॉटेलचे दर कशा प्रकारे त्यांनी ठेवले ते थोडं सांगू शकाल? आता साधारण बाकीचे जे असतील तर 7,500च्या आत, म्हणजे एक थंब रूलने सांगतो मी, तर त्यांनी त्याच्या याच्यापर्यंत फक्त 5% ठेवलेला आहे. आणि मोठे तुमचे 7 स्टार 5 स्टार किंवा लक्झरियस एखादे हॉल असतील हे असतील तर त्याच्यासाठी मग तो 18% मध्ये जीएसटी ठेवलेला आहे. पण जनरली सगळ्यांचा विचार करून जो आहे तर हा निर्णय मला योग्य वाटतो सर. ओके, म्हणजे सामान्य माणूस सुद्धा आता हॉटेलिंग चांगल्या पद्धतीने करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. ओके, आता याशिवाय एक प्रश्न आहे माझा की ई वे बिल म्हणून एक संकल्पना असते, तर ते काय आहे? ई वे बिल बरेच वेळेस कार्यक्षेत्र सोडून जर आपण दुसरीकडे जर माल सप्लाय करत असो तर त्यावेळेस इकडला माल तिकडच येताना किंवा एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये जाताना, एका जिल्ह्यातनं दुसरीकडे जाताना किंवा साईट इथं आहे वेगळ्या जागेवर त्याचा वापर होत जर असला तर त्याचं ई वे बिल बनावं लागतं. ओके ओके, जसं आपल्याला आत्ताच काही प्रश्नांमधनं कळालंय की व्यवसाय तर वाढणार आहे, पण त्यासोबत सामान्य माणसाला एक प्रश्न असतो की नोकरीवर याचा काही परिणाम होईल का? तर नोकरीच्या संधी वाढतील आणि बेरोजगारांनाही काम मिळेल असं वाटतं का यातनं? आपण जर विचार जर केला तर आपल्याला सांगायचं हे आहे, तरलता हा अर्थव्यवस्थेचा नियम आहे. ज्या वेळेस उलाढाल वाढते त्यावेळेस सगळ्यांनाच काम मिळतं आणि जेवढं अर्थव्यवस्थेला जेवढी उभारी मिळेल, भरभरून तिचं जेव्हा चलन फिरत राहील त्यावेळेस निश्चितच नोकऱ्या उपलब्ध होतील. फक्त इथनं पुढं फॅन खाली बसून, एसी खाली बसून ऑफिसरच्या नोकऱ्या कमी होतील, पण सर्व्हिस सेक्टर मध्ये बाकीच्या वेगवेगळ्या म्हणजे संधी भयंकर होतील आणि एक बेरोजगारीला थोडं म्हणजे आळा बसण्यासाठी म्हणजे रोजगार निर्मिती होईल असं मला याच्यातनं वाटतंय. नक्कीच आपण अशी आशा करूयात की भरपूर लोकांना चांगल्या चांगल्या उद्योगात नोकरी मिळावी, काम मिळावं. त्यासोबतच जीएसटीचा एक नंबर असतो जो आपण बघतो की नावाखाली जीएसटी नंबर येतो, तो नंबर कसा ठरवतात? नंबर तसा आपल्याला व्यवसाय जर करायचा जर असला तर त्याच्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यांचा ऑनलाईन फॉर्म जो असतो, ट्रेडिंग नाव, तिथली काही एनओसी असली लोकल याच्या, तर हे सगळ्या घेऊन आपल्याला ऑनलाईन सबमिट करता येतं. त्याच्यानुसार तो आपल्याला जीएसटी नंबर घेता येतो. साधारणपणे आपण जर वस्तू जर सध्या विकायच्या जर असल्या तर त्याला आवश्यकता 40 लाखापर्यंत नाहीये आणि सेवा जर द्यायच्या असल्या तर 20 लाखापर्यंत कंपल्शन नाहीये. पण त्याच्यापेक्षा जर उलाढाल जास्त जर असल्या तर जीएसटी नंबर हा कंपल्शन. म्हणजे जे नवीन उद्योग सुरू करतायत, नवीन बिझनेस सुरू करतायत त्यांच्यासाठी सुद्धा सरांनी आता जो सांगितलेला क्रायटेरिया आहे तो आपण नक्कीच समजू शकतो. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की 2017ला जीएसटी सुरू झाला, पण आतापर्यंत बरेचसे छोटे छोटे बदल त्यात झाले, पण हा सगळ्यात मोठा बदल आत्ता करण्याचं कारण काय? 2025 मध्येच हा बदल त्यांनी का केला? एकदम आपला प्रश्न योग्य आहे. जागतिकीकरणानंतर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्था हे पूर्ण जागतिक झालेलं आहे, ते एकमेकावर अवलंबून गेलेलं आहे. आज जर आपण जागतिकचं बघितलं, रशिया युक्रेन युद्ध आहे, चीनचं वेगळी भूमिका आहे, अमेरिकेची वेगळी भूमिका आहे आणि ट्रम्पनी घेतलेले निर्णय हे भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या सगळ्यात घातक आहे. आणि तुम्हाला सांगायचं मला की आपला पर कॅपिटा इन्कम 2.5 लाखापर्यंत आहे, म्हणजे वार्षिक उत्पन्न भारतीय नागरिकांचं एका. अमेरिकेचं 78 लाखापर्यंत आहे.
एवढं म्हणजे दरडोई उत्पन्नाचा फरक आहे. म्हणजेच अमेरिका ह्या गोष्टी कशाही सफर करू शकतं किंवा सोसू शकतं, पण त्यांचे निर्णय त्यांनी घेतलेले आपल्याला एकदम घातक होऊ राहिलेले आहेत. आणि अमेरिकेशिवाय डॉलर हे चलन आंतरराष्ट्रीय चलन आहे, जागतिक सगळीकडे चालतं. त्याच्याशिवाय आपण इथनं पुढं व्यापार हा चांगल्या प्रकारे नाही करू शकत. म्हणजे भरपूर उत्पन्न मिळवणारा, भरपूर पैसे मिळवणारा, भारताच्या विकासाला मोठी उभारी देणारा असं नाही करू शकत. तर याच्यासाठी स्वदेशी बूस्टिंग शिवाय भारताची अर्थव्यवस्था म्हणजे विकास दर 60% पर्यंत जो चालू आहे आता, तर तो टिकवणं अवघड आहे. मग स्वदेशी उत्पादन सेवा हे केल्याशिवाय आज तरी पर्याय नव्हता. त्याच्यामुळं ही जे सध्याचं आहे तर योग्य टायमिंग काढणं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग जो आहे तर तो टिकून ठेवणं हे मोठं चॅलेंज आज तरी आपल्या देशासमोर होतं. आणि त्याच्यामधून काय सुवर्ण मध्य काढता येईल, काय उपाय काढता येईल, त्यातला हा उपाय जो आहे तर आज त्यांनी तो काढलेला आहे. आणि ठीक आहे, याच्यामधनं किती बूस्टर येत आहे, शेवटी जीएसटी परिषद असते, स्टेट असतात, सेंट्रल असतात, तर त्याच्यामध्ये त्यांना एक अधिकार आहे की ते याच्यामध्ये कधीही बदल करू शकतात. पण आपण अपेक्षा करूया मॅडम का याच्यामध्ये बदल होऊ नये, साऱ्या सामान्यांना दिलासा मिळावा असं मला वाटतंय सगळं. येस, नक्कीच. आमच्या सगळ्या सामान्य माणसांची सुद्धा हीच इच्छा असते की सगळ्यांना परवडेल अशा वस्तू असाव्यात. आणि आता तुम्ही सांगितलं तर त्याप्रमाणे जर हा बदल कायम टिकला तर निश्चितच सगळ्यांना याच्यातनं आनंदच होणार आहे. यानंतर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता जीएसटीचे भाव कमी झाले म्हणून एखाद्या वस्तूचा किंवा प्रोडक्टचा भाव कमी होतोय, पण त्यानंतर त्या जर व्यक्तीने, त्या उद्योगाने त्या प्रोडक्टचा भाव वाढवला तर आपल्याला त्याच्याशी कसं डील करता येईल? म्हणजे जीएसटी मुळे तो कमी होणार, पण तो जो उद्योगपती आहे त्याने त्या प्रोडक्टचा भाव वाढवला तर परत सामान्य नागरिकांना तेच फेस करावं लागेल. आपण जो माझ्या मनातला जो प्रश्न होता किंवा मलाही आता सांगावं वाटतंय तर त्याच्यामधलं विचारलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्येच ही घोषणा झाल्यानंतर आपल्याला वाटलं सिमेंट स्वस्त होईल, 28-18% पर्यंत आणलं, पण सिमेंट कंपनीने रेट वाढवून टाकले, म्हणजे ते बरोबरीमध्ये आणले. एक्झॅक्टली. तर तशातले प्रकार थोडेफार होतील. म्हणजे आपल्याला 10% किंवा 7% जो सेंट जो तुम्ही अपेक्षा केली तो होणार नाही. 2-3% त्याच्यामध्ये कंपन्याचे रेटही वाढतील. आणि जसा अर्थव्यवस्थेचा नियम आहे, जसं जसं त्याचा वेग वाढत चालेल किंवा जशा कालावधी जाईल किंवा महागाई वाढत चालेल तसा तसा हा रेट आपल्या मागच्या याला मॅच होऊ शकतो. म्हणजे त्यावेळेस आपल्याला तो म्हणजे वस्तू महाग घ्यावा लागतील जरी 5% जीएसटीचा स्लॅब जरी असला तर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं का 50% पर्यंत काही टीव्ही वगैरे यांना ज्या ऑफर ज्या होत्या तर आता ते 47% देतील, 3%, 2% त्यांच्या याच्यामध्ये गेली. म्हणजे कंपन्यांचा हा व्यवसाय आहे आणि हे ते त्याच्यामध्ये ते करू शकतात, ह्या प्रॅक्टिस होऊ शकतात असं मला वाटतं. अच्छा, ओके. म्हणजे या गोष्टीमध्ये काही पर्सेंट पुढे काही मागे असं ऍडजस्ट करून ते करणार आहेत. याचा सामान्य माणसाला थोडाफार फायदा होईल किंवा कधी कधी फायदा म्हणण्यापेक्षा ज्या ओरिजिनल प्राइस आहेत ज्या आपल्याला आधी होत्या त्या सुद्धा असतील काही दिवस, असं म्हणायला हरकत नाही. आता पुढे जाऊयात आपण. भारतीय अर्थव्यवस्थेकडे बघताना हा जो निर्णय घेतलाय याचे दूरगामी परिणाम काय असतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही याच्याकडे कसं बघता? दूरगामी परिणाम तसं जर म्हटलंय तर मार्केटमध्ये एक प्रकारची चहल पहल निर्माण व्हावी. आणि भारतीय मानसिकता अशी आहे की ती जिथं 4 लोक जमलेले असतील तिथंच बाकीचे सगळे धावतात. आणि आज जर प्रसार माध्यम वगैरे हे सगळे जर बघितलं तर सध्या सगळीकडे माल स्वस्त, जीएसटी रेट कमी, हे कमी ते कमी, म्हणजे प्रत्येकाला त्याची भुरळ पडलेली आपण घ्यावं. पण तुमच्या या चॅनल तर्फे मला एक आव्हान करायचंय की एकदा गेलेला पैसा परत येत नाही. सोनं असेल, बाकीच्या काही कमोडिटी असतील तर त्याचे भाव वाढतात, पण इलेक्ट्रॉनिक्स असतील, ग्रहोपयोगी वस्तू असतील त्याचे दिवसेंदिवस भाव जे असतात ते कमी होतात. म्हणजे जरी आज जरी मला जरी तो माल स्वस्त वाटत असला तर आपण कर्ज काढून किंवा ऋण काढून सण करणं, जेवढे आवश्यक आहेत तेवढ्याच वस्तू घ्या. मग ही एक भुरळी होऊ शकते. तुम्हाला हे आम्हीच दाखवलं म्हणजे तुम्ही काय लगेच घर भरून वस्तू घ्यावा आणि आपलं सगळं भांडवल त्याच्यामध्ये गुंतवावं असं मला म्हणायचं नाही. पण आपण समयसूचकतेने सगळा अभ्यास करून जेवढं आवश्यक आहे, जग चालत राहणार, कंपन्या चालत राहणार, हे सगळं जग फिरतंय, हे पैशाभोवती फिरतंय. आणि पैसा कसा वापरायचा, त्याचं नियोजन कसं करायचं हे आपण स्वतः ठरवा. फुकट मिळतंय,
किंवा स्वस्त मिळतंय म्हणून त्याचे आघाशीपणे कुठलेही निर्णय घेऊ नये असं माझ्या ग्राहकाला आणि भारतीय नागरिकांना स्पष्टपणे विनंती आहे. खरंय, खूपच छान संदेश दिलाय सरांनी. या माध्यमातून हा व्हिडिओ, हा कार्यक्रम जे पण बघत असतील त्यांना नक्कीच आता जे तुम्ही सांगितलं त्याचा भरपूर फायदा होणार आहे. आता हे ग्राहकांच्या दृष्टिकोनातून झालं, पण भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मला असं विचारायचं की तुम्ही बरीचशी पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत आणि परदेशाच्या अर्थव्यवस्था सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर आपली भारतीय अर्थनीती तुम्हाला कशी वाटते, तुम्ही त्याच्याकडे कसं बघता हे सांग. आज तसं जर बघितलं तर भारत हा तरुणांचा देश आहे. बाकीच्या देशामध्ये म्हाताऱ्यांची संख्या वाढते, तरुण कमी आहेत, पण भारताला तरुणांची संख्या जवळजवळ म्हणजे 18 वर्षाखालील 65 कोटी जनता जी आहे तर यंग आहे. त्याच्यामुळं हे असे जे निर्णय जे असतील, सगळ्या सुविधा आपण भारतामध्ये घ्याव्या लागतात. अजून जर बघितलं तर सगळ्यात सेवा जे स्वस्त असतील, बाकी आता मी अमेरिकेमध्ये इकडे तिकडे बघितलंय तर मनुष्यबळा अंतर्गत सेवा येणारे जे असतात ते भयंकर महाग असतात. तिथं ड्रायव्हर मिळत नाही, कामगार मिळत नाही, भाजीवाली मिळत नाही, पोळीवाली मिळत नाही आणि मिळाली तरी ते आपल्याला तेवढं पेमेंट करू शकत नाही. पण हा लोकसंख्येचा, मनुष्यबळाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी असे निर्णय योग्य आहेत. आणि दूरगामी परिणाम तसं जर म्हटलं तर आपल्याला सांगू तुम्हाला, एक स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर एक हरित क्रांती झाली. दुसरी गोष्ट की जागतिकीकरणाचे 1900 मनमोहन सिंग सरकारने घेतलेले ते निर्णय असतील ती एक वेगळे होतात. कॉम्प्युटरचे राहुल गांधींनी काढलेले, त्यांचे राजीव गांधींनी काढलेले ते कॉम्प्युटरचे ती एक क्रांती झाली. तर अशी वेगवेगळी क्रांती, आधार सगळ्यांच्या भारतामध्ये आले, ही एक वेगळी क्रांती झाली. म्हणजे अशा क्रांती जे आहेत, डिजिटल क्रांती, आता जर बघितलं तर भारत हा डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये नंबर 1चा देश होतोय. तर ही एक वेगवेगळ्या क्रांत्या, रेव्होल्युशन्स, तर तशातला प्रकार ह्या निर्णयामुळं निश्चितच पुढे जाणवल. काय ही जीएसटीचं त्यावेळेस ह्या सरकारने असं केलं होतं, तर ही निश्चितच दखलपात्र बाब आहे आणि सकारात्मक बाब आहे. आपण त्याचे हे एक इतिहास घडवला जाईल किंवा काहीतरी याच्यामध्ये लिखित आणि फलित भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगलंच होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. अर्थविषयक अभ्यासक सर असल्यामुळे निश्चितच हा बदल आपल्या सगळ्यांना वाखाणण्याजोगा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुमच्याही एखाद्या पुस्तकात पुढे हा बदल आम्हाला वाचायला मिळेल अशी आम्ही आशा करतो. आता पुढे मला विचारायचं आहे की एकंदरीत जीएसटीचं कार्य कसं चालतं, कारण आपण बघतोय सगळीकडे कम्प्युटर्स आहेत, संगणीकृत आहे, त्यामुळे याही क्षेत्रात कशा प्रकारे हे सगळं मॅनेज केलं जातं, कारण डाटा खूप असतो, त्यामुळे जीएसटीचा नंबर किंवा त्याचं कोण किती भरतं हे कसं मॅनेज होतं. तसं डिजिटलायझेशनचा किंवा कॉम्प्युटरायझेशन जे आहे तर ती प्रणाली जीएसटीला एकदम पोषक ठरलेली आहे. आणि जो मनुष्यबळ जो आहे, आपण जर बघितलं तर अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स, तुम्ही कुठली बिस्किट पुडा घेतला, तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्स काय त्याच्यावर 1 रुपया लागला, तो तुम्हाला तेवढाच भरायचा आहे. आणि अदानी, अंबानी, कुठले मोठे उद्योगपती त्यांनी जरी घेतलं तर सरकार म्हणजे, आणि 1 लिटर पेट्रोल जरी घेतलं, तुम्हाला जो पैसे भरायचे ते त्यांनाही भरावं लागतात. हा इनडायरेक्ट टॅक्स झाला. इनडायरेक्ट टॅक्सचा सगळ्यात मोठा रेव्हेन्यू तुम्हाला मी सांगितलं 90% पर्यंत जो आहे तो आयकर आणि याचे हे आहे. तर इनडायरेक्ट टॅक्सचा सगळ्यात मोठा रेव्हेन्यू होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जो प्रश्न विचारलाय तर त्याच्यामध्ये असं आहे की सगळ्यात कमी मनुष्यबळ यायला लागते. कारण का हे जे सगळे नंबर वगैरे जे झालेले ते सगळे ऑनलाईन झालेले, ही प्रक्रिया तुम्हाला सांगितलं 10-12 हजार बदल होऊन वेगवेगळे सायटेशन करून बाकीच्या देशाच्या जीएसटीचे काही प्रणाली घेऊन आपले हे घेऊन त्यांनी ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा करून ही सिस्टीम बनवलेली आहे. तर त्याच्यामुळे याला मनुष्यबळ कमी लागतं आणि याच्यामधनं काही जास्त वीप होल्स कमीत कमी राहतील असं सरकारने दक्ष राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी जीएसटी प्रणाली जी आहे ती आपल्या देशाची एक सक्सेस म्हणून प्रगती पथावर आहे असं म्हणतो. तर काटे सरांकडनं आपल्याला खूप छान माहिती मिळालेली आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजपासून हे सगळे बदल टॅक्समध्ये होणार आहेत. तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देतात? आपल्या प्रेक्षकांना म्हणण्यापेक्षा सगळ्या भारतीय नागरिकांना मला एक सल्ला द्यावासा वाटतंय की आपण वित्तीय समज असणारं आयुष्य जगा, अर्थसाक्षरता ठेवा, आपल्याला आवक किती होते, जावक किती होते, देशाची अर्थव्यवस्था कशी असते,
वस्तूवर लावलेले कुठले टॅक्स असतात आणि हिशोब ठेवून आपल्याला येणारे उत्पन्न, आपण करणारा खर्च, कुठल्या गोष्टीवर टॅक्स लागतात याच्यापासून आपण अर्थज्ञानी व्हा, अर्थज्ञान लावा. आणि मी बऱ्याचदा असं सांगतो मॅडम की तुम्ही शिक्षण MA PhD वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घेतलं म्हणजे तुमचं आयुष्य पूर्ण झालं, सार्थक झालं असं नाहीये. त्याला अर्थज्ञानाची जोड निश्चितच द्यावी लागते. आणि ही अर्थज्ञानाची जी प्रक्रिया आहे ही निरंतर आहे. जन्मल्यापासून माणसाला जे एक चमचा जो असतो याच्यासाठी लहान मुलाला, तोही सुद्धा पैशाशिवाय मिळत नाही. आता जगात फुकट काही नाही, कमावल्याशिवाय गत्यंतर नाही. पण आपण कमवून आपण त्याच्यामध्ये माहिती ठेवत नाही, ज्ञान ठेवत नाही. तर असे अर्थज्ञानी आपण सगळ्यांनी व्हावा. अर्थसाक्षरता सगळ्यांनी जोपासावी. हीच माझी अर्थसाक्षरता आपण जोपासली तर आपल्या देशाचा विकास होईल. आणि आपण नागरिक या दृष्टिकोनातून देशाच्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला थोडी उभारी देण्यासाठी आपण आर्थिक ज्ञान प्राप्त करावं. आणि हा माझा जो इथे मुलाखत ठेवलेली आहे ती खरंच हे एक आपण पाऊल मानूया त्याकडे जाणार. आणि आपणा सर्वांना येणारी नवरात्र असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, नवीन वर्ष असेल, तर या सगळ्यांच्या भरभरून शुभेच्छा देतो. माझ्या देशाची, आपल्या देशाची अशीच प्रगती निरंतर राहो असं मला वाटतंय. आपल्या सर्व चॅनलला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो. नक्कीच काटे सरांचे आपण आभार मानूयात. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि इतक्या सोप्या भाषेत माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली. पुन्हा एकदा MCN विशेषमध्ये मी अँकर श्रद्धा आपल्या सगळ्यांचे निरोप घेते. धन्यवाद.